नमस्कार, मी डॉक्टर भूषण मनोहर देवरे, MD मेडिसिन, देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया विश्व मधुमेह दिवस, वर्ल्ड डायबिटीज डे, जो आज आहे. आपण डायबिटीस हा एक आजार नसून तो तुमच्या दैनंदिन दिनचर्या, जीवनशैली, आरोग्य, तुमच्या मानसिक स्वास्थ्यता यावर अवलंबून फार आहे. सध्या आपण सर्व भारतभर या आजाराचा खूप जास्त पसार झालेला आहे. त्याचं कारण आहे, पहिले 40-50 नंतर हा आजार सिटीत, मेट्रो सिटीत असतो असं एक संकल्पना होती. पण आता हा तरुणांना सुद्धा लागलेला आहे, ग्रासलेला आहे. डायबिटीसचे तसे 2 ते 3 टाइप्स आहेत. टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस, ज्युव्हेनाइल डायबिटीस. तर काही डायबिटीस हा अनुवंशिकतेने होत असतो. काही डायबिटीस आपल्या शरीरातल्या पॅन्क्रियाच्या अवयवाच्या इन्शुलिन सिक्रिशन कमी झाल्याने, त्याचे रेझिस्टन्स आल्याने आणि काही स्ट्रेसमुळे पण होणारा हा डायबिटीस असतो. तर डायबिटीसची प्रामुख्याने लक्षणं आहे खूप तहान लागणे, खूप लघवीला जाणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे. तर अशी जर काही लक्षणं आपणास होत असतील तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. पण तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या, तुमचं आरोग्य, तुमचं व्यायाम, तुमची मानसिक स्वास्थ्य जर तुम्ही ठेवलीत तर निश्चितच यापासून तुम्ही दूर राहू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता. आणि तरुणाई सध्या फार या विळख्यात आलेली आहे. याच्यात काही कारण व्यसन सुद्धा आहे. तर तुम्ही स्वतःची काळजी नीट घेणे, आलेल्या लक्षणांना तुम्ही तुमच्या पर्सनल असणाऱ्या किंवा स्वतःच्या एक फॅमिली फिजिशियन्सला भेटणं फार महत्वाचं आहे. माझं आजच्या दिवशी सर्वांना एक सांगणं असेल आवर्जून, की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी राखणं आता काळाची गरज आहे. आणि आपण सर्वांनी मिळून ह्या डायबिटीस पासून मुक्त होण्याचं सर्व स्तरावर ठरवणं गरजेचं आहे. त्रास होत असेल तर निश्चित डॉक्टरांना भेटा, पण त्रास होऊ नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. वयाच्या 40 नंतर स्वतःच्या आवर्जून टेस्ट दर वर्षाला करणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळेला लक्षणं नसले तरी आजार आतमध्ये वाळवीसारखा शरीरात पसरत असतो. त्याच्यामुळे काळजी घ्या. बी सेफ, बी हेल्दी. धन्यवाद.